नमस्कार, मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आम्ही निघालो आहे हॉल्ट बुक करण्यासाठी. म्हणजे आमची पालखी निघते अंधेरीवरून शिर्डीसाठी, तर त्यासाठी जागा आम्हाला ती बुक करावी लागते जाऊन. त्याच्यासाठी आज आम्ही निघालेलो आहे आणि आम्ही आता 6 जण आहेत आणि कोण कोण 6 जण आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो. चला भेटूया पुढे. बाय बाय. मित्रांनो, इको गाडी आहे आपली, हीच गाडी घेऊन चाललो आहे आम्ही लोक आता. हे आमचे गाडीचे मालक आहेत, राजू बोरकर, आप्पा आहे, ओमी आहे, शिंदे आहे आणि पानसरे. यांच्याच घरी आता आलो होतो आणि टिफिन वगैरे घेतला आता, चपात्या वगैरे. आमच्या वहिनींनी लई मेहनत घेतली आमच्यासाठी. मी या बाजूने जाऊ पानसरे. मी नंतर मी बसेल. नाही, आपण इकडेच बसूया. चला. टीव्ही लावली चला, गणपती बाप्पा मंगळमूर्ती श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अजून एकदम रुपये आला असता. नाही, पण ती अडचण होती. नाही ते बरं. एल फोल्डर ते सगळं घेतलंस का? चला, आपली प्रवासाला सुरुवात झालेली आहे. टेप वगैरे टेप घेतली, एल फोल्डर आणि ते तुला मी सांगितलं झेरॉक्स सांगितली. जेडॉक्स काय घेतली का? आहे मित्रांनो, ठाण्यामधील आमचा पहिला हॉल्ट परबवाडी. ते चालेल लेटर द्यायला. मला जागा दाखवतो. इथे एक आहे मंडप, ओपनच प्लॉट आहे. आता सर्व ओला आहे पावसात. इकडे काही मुलं असतात झोपलेली. इकडे काय जागा, इकडे पण आहे. आता काय पालखी काय आता नसते आमची पावसामध्ये, दिवाळीमध्ये असते. त्यानंतर हे चांगलं असतं सर्व. आता पावसामुळे तुम्हाला इकडे दिसते घाण. आणि इकडे समोर आहे टॉयलेट बाथरूम मुलांसाठी फ्रेश व्हायला. असा हा आमचा पहिला हॉल्ट आहे. बऱ्याच पालखी इथे थांबतात. आम्हीच थांबतो असं काय नाही, बऱ्याच पालखी इथे थांबतात. हे आहे मित्रांनो बाबांचं मंदिर परबवाडीचं. आणि आता लॉक आहे इथे. आता लेटर देतो आणि जातो सेकंड हॉल्टला. चला, बाय बाय. मित्रांनो, आमचा दुसरा व रात्रीचा हॉल्ट आहे लोढाधाम. आतमध्ये हॉल्ट आहे आणि ह्यांच्याकडून सर्व साई भक्तांसाठी जेवणाची सोय असते, ती पण फ्रीमध्ये. बरेच साई पालखी मंडळ इथे थांबतात. आमचा हा दुसरा रात्रीचा हॉल्ट आहे. पाऊस पण मित्रांनो जोरात येऊन गेला आता. चला आता पुढच्या
प्रवासाला तिसरा हॉल्ट कोणता आहे तो दाखवतो तुम्हाला. चला बाय बाय. आता पोचलो इथे तिसऱ्या हॉल्टला. ते खोडियार माता मंदिर आहे, देवीच आहे. 5 मित्रांनो इथे पैसे पण आता जास्त आहे यावर्षी. 5,000 रुपये बोललं आहे आम्हाला. आणि आम्हाला पण आता दुसरा पर्याय नाही. ह्याच्या पुढे आहे सांगरीला हॉटेल. तर बघूया तिकडे पण एकदा इन्क्वायरी करूया. पण आता मी फिक्स केलेलं आहे. मग इथे मंदिर दाखवतो. हा घेण्याचं कारण बघा, जागा चांगली आहे इकडे, खाली वरती मुलांना आराम करायला. त्याच्यामुळे आम्ही घेतो हॉल्ट. जय माता दी. खोडियार माता. असा हॉल्ट आहे इकडे. बाहेर पण मित्रांनो ट्रॅफिक लागले. आता आम्ही गाडीतून उतरून पुढे चालत आलेलो आहे. ट्रॅफिक बाहेर बघू शकता बरीच आहे इकडे. चला जातो आता पुढच्या हॉल्टला. गाडी आता आपली थांबले पेट्रोल भरायला. CNG बघत होतो पण ते काही मिळाली नाही. गर्दी भरपूर होती. सकाळी 8 वाजता आम्ही निघालो होतो. आता वाजले जवळ 12:30 वाजले. 12:30 जवळ वाजून गेलेत. ट्रॅफिक एवढी ना, आत्तापर्यंत 3 स्पॉट केलेत आम्ही लोकांनी. त्याच्यामुळे आता घाई झाले, लेट होईल म्हणून पेट्रोल भरून घेतले. हा आहे पेट्रोल पंप. चला 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 चला, टाइमपास नको. हे आमचे खजिनदार साहेब बघा पैसे मोजत आहेत. खजिनदार मी आहे. हां आणि अध्यक्ष पैसे देत आहेत. हां ठीक आहे. चला द्या 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 लवकर. चला चला द्या लवकर. चला चला चहावाल्याकडे चला. चला मित्रांनो चहा घेऊया थोडी. सकाळपासून चहा नाही. ट्रॅफिकने हैराण झालो आम्ही लोक जास्त करून. हे सल्लागार. हां हे सल्लागार आहेत. हां पण हे सल्ला काय नाही. सल्ला बिल्ला काय नाही. नुसतं सल्लागार केलंय. हां सल्लागार केलंय फक्त. सल्ला दिला आम्ही मागील 12 वर्षापासून. हो. किती वर्ष केलं? 12 वर्ष सल्लागार. इकडे थांबलेलो वाटतं एकदा चहा प्यायला. या कुठून पण आहे. इकडे आहे धाबा. इकडे चहा पिऊया. इथे घ्या आता. चला फटाफट. धाब्यावर थांबायला पाहिजे होतं. मित्रांनो चहा घेतले. चहा प्यायला या. बायकोला जायचं बाहेर. इथून मारतो. 1:15 वाजता आमचा टी टाइम झाला आहे. दुपारचे 1:15. एवढी सुखसुविधा नाही देऊ शकत. एवढं थोडी द्या, जेवाय द्या. पुढच्या वर्षी राजू गाडी बन ना. बाईक घेऊन येईन मी. हां पुढच्या वर्षी गाडी बन. गाडी पण नाही, गाडी बंद होऊ शकत नाही. हे काय पैसे गाडी भाडं वगैरे काय देत नाही बोलतात. पुढच्या वर्षी गाडी बन. काय नाही, टोल आपला आहे. ज्याची गाडी जातात टोल. बरं आहे ना. बॅग पकडतो ना मी. द्या ना. हां काम तेच करतो ना. द्या. ज्याची गाडी त्याचा टोल बिल मागायचं नाही. आणि बाकी मग जेवायला पाहिजे ना. जेवायला दे ना. मग पुढच्या वर्षी घरातून जेवण नाही आणायचं. नाही, घरी सकाळचं एक टाइम आणायचं, संध्याकाळचं देणार. जेवण आम्ही येतोय म्हणून ना पानसरे. कोण आणणार आहे जेवण? चला चहा पिऊन निघालो आहे आता. काय वाक्य कट करेल मी तर. आज काय सर्व वॉल्ड होणार नाही. राहिलेले वॉल्ड आम्ही उद्या करणार आहे.
तर आज किती होतात ते बघतो. मुसळगावपर्यंत तरी गाठायचे कसे पण करून 6-7 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर बाकीचे काय राहतील 4-5 ते उद्या सकाळी उठून करणार आहे. चला तर भेटूया आता पुढे प्रवासामध्ये. सारमाळ गावामध्ये हा हॉल्ट आहे आमच्या 4था पण दुसऱ्या दिवशीचा आणि रात्रीचा. इथे तुझा साईबाबांचं मंदिर आहे ते दाखवतो तुम्हाला आता. इकडे मस्त आय लव साई लिहिलंय आणि हे वरती आहे बाबांचं मंदिर. बाबांचं मंदिर. ओम साईराम. इकडे एक आहे हॉल झोपण्यासाठी. इथूनच बाहेर जाऊया आता. इकडे वरती सुद्धा हॉल आहेत बांधलेले आणि अशी जागा आहे ओपन आहे या बाजूला. हा आमचं हॉल मीटर रात्री आहे. अरे ही गाडी एवढीच झाली काय खाली ना दरवर कधी खाली आहे टेक ऑफ हॉटेल पडीक आहे. बऱ्याच पालखीवाल्यांना इथं थांबता येतं. दरवर्षी आम्ही इथे थांबतो. आता स्टिकर तर लावून ठेवलं आहे. आमचा हॉल्ट आहे 3ऱ्या दिवशीचा. दुपारी आहे ना दुपारी हॉल्ट आहे. आणि बाजूला पण तिथं एक आहे ग्राउंड तिथे जाऊन पण बघूया कारण इथे बऱ्याच पालख्या असतात थांबणाऱ्या. मग त्यामुळे जागा पण थोडी आमची माणसं जास्त म्हणजे जागा नाही मिळत. तर 2 वर्ष आम्ही तिकडे बाजूला कंपनी आहे तिकडेच थांबतो आहे कारण इकडेची जी सिलिंग आहे ती बऱ्याच ठिकाणी कोसलत आलेली आहे आणि ते मुलांच्या अंगावर पडू शकते म्हणून आम्ही काय तिथे थांबले नाही 2 वर्ष. तर यावर्षी बघूया थांबता आलं तर थांबूया नाही तर बाजूला आहे जॉली कंपनी ती तुम्हाला दाखवतो. इकडे मित्रांनो आहे जॉली कंपनी. इकडे आतमध्ये आहे. आता काय आतमध्ये जात नाही. बघा गेट आहे जरा चौघडा. थोडं तुम्हाला बाहेरूनच दाखवतो. इकडे आले आतमध्ये जॉली कंपनी. जॉली कंपनी म्हणजे ती पडीक आहे. आमचे पदयात्री सर्व इकडे झोपतात. आता हे पावसामुळे तुमचं हे असं दिसतं इकडे पण त्यावेळेला सर्व व्यवस्थित असते त्याच्यामुळे आम्ही याचा वापर करतो. आहे जागा तशी चांगली. आता हा आमचा हाय स्पॉट दुपारचा. दुपारी इथे हॉल्ट असतो त्याच्यामुळे आम्हाला हे चालून जातं. दिवसाचं काय अशा ठिकाणी चालून जातं. तो केअरटेकर आहे समोर आहे तो तिथे जागा सांभाळतो. चला मग भेटूया आपण पुढे.
मित्रांनो दुपारचे 2:30 वाजलेत आणि आम्ही आता जेवायला बसले. जेवायला तुम्हाला दाखवतो, आम्ही घरूनच आणलेलं आहे. ही पनीरची भाजी आहे, पनीर मटर, आणि ही काय शिमला मिरची चपात्या आहेत, चटणी, ही चटणी आहे. इथे त्या साहेबांचा उपवास आहे म्हणून ते खिचडी घेऊन आलेले आहे. आणि काय इकडे दुसरं गाजर हलवा आहे. गाजर ओपन कर. गाजरचा हलवा आहे स्वीटला. तो पण घरून आणला. हां, हा गाजरचा हलवा आहे, ते आणले आमच्या पानसरे साहेबांनी आणलेला आहे. चला मित्रांनो, या जेवायला. आम्ही मग आता जेवतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. चला भेटूया नंतर पुढे. धन्यवाद. आता आम्ही पोचलोय कसाऱ्यामध्ये. कसारा घाट समोरच आहे इकडे. त्याच्या थोडंसं मागेच आहोत आम्ही. आणि हे शेड आहे इथे. हीच शेड दरवर्षी आम्ही घेतो, कारण ह्या किलोमीटरच्या हिशोबामध्ये ह्या भागात आम्हाला हॉल्टच नाही कुठे. आणि पावसाचं वातावरण बघा, ह्या भागात पाऊस जरा कमीच आहे. वरती गेलेत लेटर द्यायला, त्या पाठीमागे घर आहे तिकडेच लेटर देतो इकडचं. कारण एकदा बुक झालं, स्टिकर लावला तर दुसऱ्यांना पालख्यांनाही कळतं की ही पालखी या तारखेला इथे थांबणार आहे. दुसरे लोक पण पालखीवाले त्यांच्या क्राऊडच्या हिशोबात दुसरे बघतात. कारण ही काय एवढी मोठी शेड नाही आहे की जास्त लोक थांबतील, एकच पालखी थांबते. आमच्या पण लोकांना तसा कमीच पडतो, पण काय नाईलाजाने घ्यावा लागतो. चला तर मित्रांनो, ह्या भागातला हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. पुन्हा भेटूया का दुसऱ्या भागामध्ये. चला बाय बाय.